सागर गोलंदाजीच्या बोळ्यावरती पहिलाच बॉल टॅप केला, एक्स्ट्रा कव्हरला निघून चालला. एक धाव इथे कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. एकच धाव मिळतीये. 2 ओव्हरची ही मॅच आहे. 2 ओव्हर्स मध्ये काही घडू शकतं. आदेश स्ट्रायकिंग एड वरती दाखल झालाय. नावंडे टीमचा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाजा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी समाप्त झाली आहे. दुसरा बॉल धावपटलावरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. एकच धाव ही स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. आदेशसाठी कॅश प्राइज आलाय. कसेही 3 षटकार आले तर बातनगावचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते साईनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस बॉल खोलवर टप्पाचा होता. मागे चला विकेट किपरने चेंडूला फील्ड केलं. एक धाव येते. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि धावपटलावरती 2 धावा अर्जित केलेल्या आहेत. करण आणि आदेश अशी जोडसाखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सागर या गोलंदाजीच्या बोहळ्यावरती अद्यापपर्यंत मात्र किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. यावेळेस बॉल पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. अगली पेशकश सागरची. यावेळेस बॉल पुन्हा एकदा फिरवला. हात टर्न आणि तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 2च धावा या धावपटलावरती आहेत. यावेळेसचा पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 6 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 2 धावा. हर्षद गोलंदाजीच्या भोल्यावरती दाखल झालेला आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला फुल टॉस बॉल आदेशने सरळ उडवला. क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल आणि संपला. इथे मात्र आदेश यांचा खेळ. थँक्यू. डीजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विकी हर्षदच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. स्लो पद्धतीचा बॉल ऑफस्टिकला मिस करून चाललाय. वाईट बॉलचा इशारा येतो. अतिरिक्त धाव. धावपटलावरती धावसंख्या पुढे चालली आहे. 3 या अंकावरती धावफलक पोहोचल्या. 3 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये बॉल चालला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग 2 बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 5 या अंकावरती.
अंधाधुंद फलंदाजी होती. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावपटलावरती मात्र धावसंख्या ही तिथेच स्थिरावतीये. 5 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. तेच तर टाकण्याचा प्रयत्न होता पंचांचा. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतो. लेग स्टिकला मिस केला. लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल आणि वाईड बॉलची अतिरिक्त धाव धावपटलावरती 6 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. 6 धावा धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. स्लो बॉल होता. चेंज ऑफ फेस. एकच धाव येते आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने एकूण धावा संख्या पुढे चालली 8 या अंकावरती. काही चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 8 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मागे फिरून मारण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू येतोय. शेवटचा अंतिमचा बॉल आहे. धावपटलावरती मात्र धावसंख्या ही 8 या अंकावरती स्थिरावली. यावेळेस खाली क्षेत्र निवडलं आहे. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होईल का? 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 8 आणि 3 धावसंख्या झालेली आहे 11 आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 11 चेंडू आणि 12 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. माफ करा. 12 बॉल आणि 12चं इक्वेशन.
मध्ये ठेवली आणि ही स्पर्धा अगदी यशस्वी पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अंतिमच्या टप्प्यामध्ये 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता नाबंडे आणि त्याच्या विपक्ष सावरोली संघ सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. राजा हाफ गोलंदाजीच्या बोळ्यावरती दाखल झाला. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव. पहिला बॉल समोर खेचलाय, क्षेत्ररक्षक अगदी कमालीचे प्रयत्न केले होते पण तिथे मात्र झेल ड्रॉप झाला. एकच धाव येते. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आणि पहिल्या बॉल वरती मात्र कॅच ड्रॉप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालल्या मागे, एक धाव रोखू शकत नाही. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावपटलामध्ये वाढ होते. 2 धाबा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दहा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. राजा चांगली गोलंदाजी करतो. फुल टॉस आहे तिथे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि बॉल निघून चालला. 6-4, 6 धावा, षटकार. 8 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचल्या आणि 4 धावसंख्येची आवश्यकता जिंकण्यासाठी. अतिशय चांगली स्पर्धा, अगदी सीझनच्या समाप्तीमध्ये ही स्पर्धा आपल्याला भेटीला आली. 4 दिवस या स्पर्धेचं थरार चाललं आणि तिथे मात्र स्विच हिट, बॉल सीमारेषे पार चौकारासाठी चालला आणि इथं मॅच फिनिश केली आहे सावरोली टीमने. गौरवच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आला आणि इथे मात्र मॅच फिनिश होते. चला, मेगा फायनल साठी टीम कराडेचा कॅप्टन आणि टीम सावरोलीचा कॅप्टन आपण टॉस साठी या. तर मेगा फायनल ज्याच्यासाठी केला होता तर 28 तोची शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या शेवटच्या क्षणाचे आपण साक्षीदार होऊया. या मेगा फायनल मध्ये आपण देखील या ठिकाणी सामील होऊया. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. संघर्ष मित्र मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक या ठिकाणी आपण पाहतो आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक संदेश दादा कांबळे यांना आपण विनंती करूया की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन या मेगा फायनलचा आनंद घ्यायचा. मॅन ऑफ द मॅच. चला टॉसला या.